नमस्कार. एमबी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे. बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघूया आजची विशेष बातमी. गोंदिया नगर परिषद ही नेहमी चर्चेत असते, मात्र गोंदिया नगर परिषदेवर नाचक्कीची वेळ आली. गोंदिया नगर परिषदेवर न्यायालयाने ताशेरे ओढत मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कक्षातील साहित्य जप्त करण्याचे आदेश तक्रारकर्ता संतोष पटले यांना दिले. त्यामुळे एकच खळबळ माजली. तक्रारकर्ता सुरेंद्र पटले यांची शेतजमीन ही जिल्हा क्रीडा संकुलला देण्यात आली होती, परंतु त्यांना त्यांचा योग्य मोबदला न मिळाल्यामुळे पुनर्मोजणी करून मोबदला देण्यात यावा याकरता न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने निर्णय देऊन 36,34,000 रुपये तक्रारकर्ता यास देण्यास सांगितले होते, परंतु ही रक्कम 2016 पासून नगर परिषदेने अद्यापही तक्रारकर्त्यांना दिली नव्हती. त्यामुळे कोर्टाने पुन्हा आदेश दिले. त्यावेळेस मात्र 3 लाख रुपये ही नगर परिषदेने कोर्टात भरले, परंतु त्यानंतर सदर प्रकरणाकडे दुर्लक्ष करण्यात आले. पुन्हा तक्रारकर्ता हा न्यायालयात गेला असता न्यायालयाने नगर परिषद मुख्याधिकारी कार्यालयातील साहित्यावर जप्ती आणण्याचे आदेश दिले. त्यामुळे परिसरात एकच खळबळ मांडली. अद्यापही तक्रारकार त्यांचे 33,34,000 रुपये हे प्रलंबित असून हे पैसे देण्यास नगर परिषद टाळाटाळ करत असल्याचा आरोप यावेळी तक्रारकर्ते संतोष पटले यांनी केला आहे. त्यामुळे आता या प्रकरणावर न्यायालयाने ताशेरे ओढल्यानंतर आता तरी तक्रारकर्ता यांचे पैसे नगर परिषद जमा करेल ही अपेक्षा तक्रारकर्ते त्यांनी व्यक्त केली आहे. आणि जरी ही पैसे दिले नाही तर न्यायालय पुन्हा कोणती कारवाई करते याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. ब्युरो रिपोर्ट एमबी न्यूज, महाराष्ट्रातील बातमीपत्र, गोंदिया. तर मी एक गोंद्याच्या कसता की छोट्या गोंद्याच्या, आणि त्यामुळं होतं काय की माझी शेती गेली आहे क्रीडा संकुलमध्ये, आणि ती शेती गेल्यामुळे तिच्या जो आर्थिक जो मोबदला पाहिजे होता तो मिळाला नाही. तो फार म्हणजे न्यूनतम भेटला होता. आणि मग आम्ही कोर्टात केस टाकली. त्यानंतर मग त्यांनी पुन्हा रिव्हॅल्युएशन केलं आणि मग आम्हाला आणि 36,34,000 देऊ केले कोर्टात केस टाकल्यानंतर. त्यानंतर आम्ही मग 16/2 जप्ती मारली. पहिली कोर्टाची डिग्री आली होती 16/2. तर त्यावेळेस नाही का आम्हाला काही दिलं नाही, नुसतं बस तोंडाची कढी बस असंच केलं, काही दिलं नाही आम्हाला. आणि ते मग देऊ म्हणाले, दिले नाही. मग आत्ता या 15-20 दिवसाआधी 3 लाख तिथं कोर्टात जमा केले. आता आम्हाला कोर्टाने ते जप्ती दिली होती, मग ते जमा केलं त्यांनी. अजून पुन्हा कोर्टामध्ये म्हणजे तुम्ही काय करता एवढीच कसं तुम्ही अजून जाता. त्यांनी मग काल आम्हाला ऑर्डर दिला की आज तुम्हाला जप्ती मारायची आहे. तर म्हणून आम्ही सेकंड जप्ती मारायला आज इथं आलो आहोत. CO साहेब बसले होते, त्यांच्या आम्ही तिथे गेलो, त्यांना हे केलं, पण ते आमच्याशी बोलायला तयार नाही. बोले मुझे बात करना नहीं है, तुमचं जो बनता तो कर लो, या शब्दात ते बोलले. म्हणजे ही कमीत कमी माणुसकीला कमीत कमी बोलायला पाहिजे ना, की कसं काय आहे की आम्हाला थोडं देऊ आम्ही का कसं नंतर करू. हे काहीतरी असं सहानुभूतीपूर्वक काही व्यवहार नाही. ते असंच बोलले की जसे की आम्ही यांचे जसे की शेतकरी म्हणजे असेच आहोत. म्हणजे एकूण पैसे आता होऊन राहिले. आता शिल्लक 33,34,000 काही आहे. आता हेच तर माहीत आहे, ते सांगतील त्याच्या उत्तर, मी सांगणार नाही. आम्ही किती त्यांना मागणी केली, पण त्यांनी देऊ केलं. फक्त आता 15-20 दिवसापूर्वी 3 लाख रुपये त्यांनी कोर्टात जमा केले. आणि आता उरलेले 33,34,000 ते शिल्लक आता घेणे बाकी आहे. हे जे कोर्टाचे आता बिलीफ आहेत ते आलेले आहेत. आणि त्यांना कोर्टाची लोक आली तर आहेत बिलीफसह. आणि त्यांनी कोर्टाने आदेश दिला की तुम्ही आज जा आणि ते जप्ती करा. तर ते आम्ही त्यांना घेऊन आलो आहोत. कारवाई सुरू आहे. आम्ही त्यांच्या COच्या चेंबरमधून 3-5 खुर्च्या काढल्या, कारण की टेबल तर त्याचं बाकी काही घेतलं नाही, कारण की त्यांना कम्प्युटरला हात लावू दिलं नाही. हे माझं खाजगी आहे म्हणे. मग आम्ही आता या बाजूच्या आस्थापना विभाग आहेत इथून 2 खुर्च्या काढलेल्या आहेत. आणि आता कम्प्युटर आम्ही काढत होतो आता. तर ते आता आम्ही येतो आणि ते कोर्टात गेले आहेत. तर आम्ही येतो, तर 10 मिनिट थांबा.